गट्टू चिंकी गेले रेस्टॉरंट. गट्टू चिंकी आणि आई सोफ्यावर बसले होते आणि बाबा चालता चालता त्यांना काही महत्वाचं सांगत होते. सगळेजण त्यांचं बोलणं नीट ऐकत होते. मुलांनो, माझ्या ऑफिसची सिल्वर जुबली पार्टी आहे आणि आपल्या सगळ्यांना फॅमिली सोबत त्या 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. वाव, 5 स्टार हॉटेल. किती मजा येईल ना तिथे. हो हो मुलांनो, मजा तर खूप येईल. पण मी थोडासा नर्वस झालोय. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटला जातोय. अहो काय हे, यात नर्वस होण्यासारखं काय बरं? अहो ही तर खूप आनंदाची बातमी आहे. तुम्ही सगळ्या एम्प्लॉईजने मिळून कंपनीला खूप वर नेलंय, म्हणून त्याच्यासाठी पार्टी आहे. तुम्ही तर एन्जॉय करायला हवं. हा, हे तर बरोबर आहे. बसा बाबा, नर्वस नका हो आणि हे सांगा की तुम्ही हॉटेलमध्ये काय घालणार आहात. अरे हो, मला तर काहीतरी छान घातलं पाहिजे. मी आत्ता जाऊन माझं कपाट बघतो. मग बाबा कपडे फायनल करू लागतात आणि आई त्यांची मदत करायला जाते. दुसऱ्या दिवशी सगळेजण रेस्टॉरंट करता एकदम रेडी होतात. चला मुलांनो, पटकन गाडीत बसून घ्या, नाहीतर आपल्याला उशीर होईल. सगळेजण रेस्टॉरंटला पोहोचतात. वाव, किती मोठं हॉटेल आहे. आतूनही खूप छान असेल ना. हो गट्टू, हे शहरातलं बेस्ट रेस्टॉरंट आहे. चला आज जाऊया. तेवढ्यात चिंकीचं लक्ष एका फ्लॉवर शॉपकडे जातं, जे रस्त्याच्या दुसरीकडे होतं. ओ, आयडिया बाबा. तुम्ही इथून ना एखादा बुके घ्या मस्त. तुमचे बॉस खूप खुश होतील. हो चिंकी, ही तर खूप छान कल्पना आहे. थांबा, मी आत्ता घेऊन आलो. मग बाबा जातात आणि एक बुके घेऊन येतात आणि मग सगळे आतमध्ये जातात. गट्टू, बरोबर बोललास तू. हे हॉटेल तर आतून खूप मोठं आणि सुंदर आहे. अगं चिंकी, ते सोड. ते बघ, स्टार्टर सुरू झालेत. आई बाबा गट्टूचं हे बोलणं ऐकून हसू लागतात. जा मुलांनो, तुम्ही दोघं आरामात स्टार्टर्स एन्जॉय करा. तोपर्यंत मी आणि बाबा जाऊन त्यांच्या बॉसना हा बुके देऊन येतो. ओके आई. गट्टू चिंकी बुफे जवळ जातात आणि गट्टू खूप सारे स्टार्टर्स टेस्ट करतो. वाव, किती टेस्टी आहे. अरे अरे, आरामात खा गट्टू. आधी खा मग बोल. चिंकी, तू पण खाऊन बघ ना. त्यानंतर गट्टू चिंकी मिळून खूप साऱ्या गोष्टी टेस्ट करतात. मानलं पाहिजे चिंकी, या हॉटेलचं जेवण तर खूपच मस्त आहे. मला तर असं वाटतंय नुसतं खातच राहावं. नाही नाही गट्टू, जर तू फक्त स्टार्टर्सने पोट भरलं तर मग तू पुढचं कसं खाऊ शकशील. तोपर्यंत तिथे आई आणि बाबा येतात. आई म्हणते, चिंकी एकदम बरोबर बोलतीये गट्टू. आता तू जास्त स्टार्टर्स खाऊ नको. ओके आई. बाबा सांगा ना, तुमच्या बॉसला तो बुके कसा वाटला? आवडला ना? हो चिंकी, माझ्या बॉसला तो बुके खूप आवडला. ते खरोखरच खूप खुश झाले. पाहिल्यात बाबा, मी म्हटलं होतं ना, त्यांना फुलं खूप आवडतील. हो चिंकी, थँक्यू बेटा. बाबा, माझ्याकडेही एक आयडिया आहे. हा हा, सांग गट्टू, काय आयडिया आहे? आपण पहिल्यांदा 5 स्टार हॉटेल मध्ये आलोय बाबा, आणि ते सुद्धा इतकं छान तयार होऊन. चला ना, सगळ्यांचा सोबत एक फॅमिली फोटो घेऊया. अरे, मलाही केव्हाचं असंच वाटतंय की एक फोटो घेऊया. किती सुंदर हॉटेल आहे आणि आपणही खूप मस्त दिसतोय आज. हो हो, चला लवकर एक फोटो काढूया. बाबा सेल्फी घेतात आणि गट्टू चिंकी आई बाबांच्या मध्ये उभे राहतात. किती मस्त फोटो आलाय ना आई बाबा. याला आपण त्या फोटो फ्रेम मध्ये ऍड करू, जो आपल्या घरामध्ये लागलाय. हो ना? हो, मी पण हाच विचार करत होतो. क्या बात है. आज तर गट्टू आणि चिंकीला खूप आयडियाज सुचतायत. हो आई. सगळेजण आपापसात बोलत होते. तेवढ्यात एक अनाउन्समेंट होते. हॅलो गेस्ट, तुम्ही सगळे इथे वेळ काढून आलात त्याबद्दल थँक्यू. वी होप की तुम्ही पार्टी एन्जॉय करताय. आणि हो, या स्पेशल डिनर नंतर तुम्हा सगळ्यांना या रेस्टॉरंटची पॉप्युलर पेस्ट्री आहे. प्लीज एन्जॉय. वाव, क्या बात है आई बाबा. मला तर लगेचच पेस्ट्री खायची इच्छा आहे. हो बाबा, ही पार्टी तर आपल्याला नेहमी लक्षात राहील. हो मुलांनो, ते तर दिसतच आहे तुम्ही किती खुश आहात ते. मग सगळेजण डिनर करतात आणि पेस्ट्री ही खातात. गट्टू चिंकीला पेस्ट्री खूप आवडते. मी तर अजून एक खाणार आहे. गट्टू,
आता बास बरं, जास्त गोड नको खाऊस. विसरलास का? त्यामुळे आपले दात खराब होऊ शकतात. बरं ठीक आहे चिंकी, ठीक आहे. तसं तर ही पेस्ट्री ही खूप मस्त आहे. चल, मी हीच पोट भरून खातो आणि तुला वाटलं तर तुझ्यातली सुद्धा थोडीशी पेस्ट्री देऊ शकते. बघ, मी तुझे दात खराब होण्यापासून वाचवतोय. सगळेजण गट्टूचं बोलणं ऐकून हसू लागतात. पार्टी संपते आणि गट्टू चिंकी आईबाबांसोबत घरी परत येतात. चिंकीचा हेअर कट. चिंकी आणि गट्टू आरामात बसून लिव्हिंग रूम मध्ये टीव्ही पाहत होते. चिंकी, पुरे ग. आता अजून किती वेळ तू कार्टून बघणार आहेस? नाही नाही गट्टू, आता तर मी हेच कार्टून बघणार आहे. तेवढ्यात तिथे आई येते. चिंकी, हे चुकीचं आहे बरं. चल बरं, तुझ्या भावासोबत रिमोट शेअर कर. तुम्ही प्रेमाने राहिलं पाहिजे मुलांनो. ओके आई. हे घे गट्टू, आता तू बघ टीव्ही. तेवढ्यात बाबाही तिथे येतात. अरे, हे दोघं फक्त तुझंच ऐकतात. जर मी यांना काही म्हटलं तर ऐकायचे नाहीत. तू तुझ्या घरी चाललीयस, मी कसं सांभाळणार यांना? काय? आई, तू आजीकडे चाललीयस? आई, आम्हालाही घेऊन जा ना. आम्हालाही आजीकडे यायचंय. नाही रे बाळा, तुमची शाळा सुद्धा आहे ना. आणि तसंही आजीची तब्येत थोडी खराब आहे, म्हणून तिला भेटायला जातीये. हो आई, तू आरामात जा आणि आजीची काळजी घे. आणि हो आई, आणि लवकर घरी ये. हो बाळा, मी लवकर परत येईन. हा. हो, पण आई, मला आता आठवलं, तू माझी हेअर कटिंग करणार होतीस. आता तर तू जाणार आहेस, तर माझी कटिंग कशी होणार? अगं चिंकी, काळजी करू नकोस. मी तर फक्त ही गेले न ही आले. बरं ठीक आहे आई, पण आल्यावर करून दे. पण मी फक्त तुझ्याकडूनच कटिंग करेन. दुसऱ्या दिवशी आई आजीच्या घरी जाते आणि गट्टू चिंकी शाळेत निघून जातात. मुलांनो, बोलू नका. आपल्या शाळेत नवीन मुख्याध्यापिका आल्या आहेत. आधी त्या आर्मी स्कूलमध्ये मुख्याध्यापिका होत्या. त्या खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी सगळ्या मुलांचा युनिफॉर्म आणि हेअरस्टाईल चेक करायला सांगितलंय. सगळी मुलं चुपचाप एक एक करून चेकिंग करून घेतात. थोड्या वेळाने काही मुलांना एका वेगळ्या रांगेत उभं केलं जातं आणि चिंकीलाही या लाईन मध्ये उभं केलं जातं. थोड्या वेळात तिथे प्रिन्सिपल मॅडम येतात. स्टुडंट्स, तुमचे युनिफॉर्म ठीक नाहीयेत, म्हणून तुम्हाला इथे थांबवलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचे युनिफॉर्म एकदम नीट आणि क्लीन असायला हवे आणि तुमच्या केसांची लांबी एकदम परफेक्ट असायला हवी. उद्यापासून तुम्ही सगळ्यांनी तुमचे युनिफॉर्म एकदम नीट घालून या, म्हणजे तुम्ही शाळेच्या नियमांचं पालन कराल. आणि जर असं नाही झालं तर तुम्हाला शिक्षा मिळेल. चिंकी, मला माहितीये तू काय विचार करतेस. हे बघ, तुझा युनिफॉर्म तर एकदम ठीक आहे, पण प्रॉब्लेम तुझ्या हेअरस्टाईलमध्ये आहे. तुझे केस खूप वाढतायत चिंकी, आणि शाळेच्या नियमानुसार सगळ्या मुलांच्या केसांची लांबी एक समान असायला हवी. चिंकी, तू लवकरात लवकर हेअरकट करून घे, म्हणजे तुला शिक्षा मिळणार नाही. ओके मॅम. चिंकी परत क्लासमध्ये येते, पण ती कुणाशीच बोलत नसते. अगदी गट्टूशी सुद्धा ती काही बोलत नसते. शाळा सुटल्यावर दोघंही घरी येतात. अरे मुलांनो, आलात तुम्ही? चला पटकन कपडे बदलून घ्या आणि येऊन खाऊन घ्या. नाही बाबा, मला भूक नाही लागलीये. मी माझ्या खोलीत जाते. अगं काय झालं चिंकी? एवढं बोलून चिंकी आपल्या रूम मध्ये निघून जाते. बघा ना बाबा, ही आज असंच वागतीये. मग गट्टू बाबांना सगळं काही सांगतो. अरे गट्टू, ही तर मोठी टेन्शनची गोष्ट आहे, कारण लहानपणापासून आतापर्यंत चिंकीने आईकडूनच केस कापलेत. आता अशात तिची चिंता अगदी योग्य आहे. आता आईच तिची इथे नाहीये, तर हेअरकट कसा होईल? पण बाबा, त्यात काय मोठं? फक्त ह्या वेळेस तिने बाहेरून कटिंग केली तर? नाही गट्टू, खूप अगोदरची गोष्ट आहे. चिंकी एकदा बाहेरच गेली होती हेअरकट करायला, पण चुकून ती कात्री चिंकीच्या कानाजवळ लागली होती आणि त्यानं थोडी जखम झाली होती. ती जखम तर अगदी छोटी होती, पण चिंकी तेव्हा खूप छोटी मुलगी होती. ती त्यामुळे खूप घाबरली होती. तेव्हापासून ती आईकडूनच केस कापून घेते. ओ, असं आहे तर. पण बाबा, आपण काय करूयात? चिंकी आपल्या रूम मध्ये बसून विचार करत होती की तिला आता काय शिक्षा मिळणार. तिला तर आईशिवाय दुसऱ्या कोणाकडून हेअरकट करायचं नाहीये. असा विचार करत करत चिंकी झोपी जाते.
थोड्या वेळात चिंकी जेव्हा उठते तेव्हा बघते की गट्टू आणि बाबा तयार होऊन तिच्या समोर उभे आहेत. चला चिंकी बाळा, तयार व्हा. तयार? पण कशासाठी बाबा? कुठे जायचंय आपण? अगं, आपण हेअर कट करायला जातोय चिंकी. काय? पण मला नाही करायचा हेअर कट. मी आई शिवाय दुसऱ्या कोणाकडूनच हेअर कट करणार नाही. अगं नाही चिंकी, आम्ही तुझी नाही, माझी आणि गट्टूची कटिंग करायला चाललोय. काय, खरंच? मग बघ ना, आमचे केस किती वाढलेत. आम्ही तर आमची कटिंग करायला जातोय. चल, आमच्या सोबत नाही येणार का? ठीक आहे, येते. खरं तर हा बाबा आणि गट्टूचा प्लॅन होता चिंकीचा हेअर कट करण्यासाठी. ते दोघं चिंकीला घेऊन एका सलोनमध्ये येतात. तेव्हा सलोनमधून एक काकू बाहेर येतात आणि त्या चिंकीला प्रेमाने म्हणतात, ओ, तर तू आहेस चिंकी. तू तर खूपच गोड आहेस आणि तुझे केसही किती गोड आहेत. फक्त एका छोट्या क्यूट अशा हेअरकटची गरज आहे. बाबा, मी माझा हेअरकट आईशिवाय दुसऱ्या कोणाकडूनच करणार नाही. चिंकी बेटा, आता हट्ट सोड. जर तू हेअर कट केला नाहीस तर उद्या तुला पनिशमेंट होऊ शकते. चिंकी बाळा, ये माझ्यासोबत आत ये. जर तुला थोडीशीही भीती वाटली तर मी तुझा हेअरकट करणार नाही. आय प्रॉमिस. पण जोपर्यंत तू तुझ्या भीतीचा सामना करणार नाहीस तोपर्यंत ती तुझ्या मनातच राहील. हे ऐकून चिंकीच्या मनामध्ये जरा हिम्मत येते. चिंकी बाळा, ये, या खुर्चीवर बस आणि तुझे डोळे बंद कर. तू बघच, थोड्याच वेळात तुझा हेअरकट सुद्धा होऊन जाईल आणि तुला कळणार सुद्धा नाही. ठीक आहे काकू, मी माझे डोळे बंद करते. अजून सांग चिंकी, मी तर असं ऐकलंय की एकदा तू आणि गट्टूने सँडविच बनवलं होतं. हो काकू, ते आम्हाला दोघांना शाळेत शिकवलं होतं. खूप जास्त टेस्टी होतं आणि हेल्दी सुद्धा. बर, हेल्दी कसं? अहो काकू, त्यामध्ये चीज नव्हतं आणि खूप सगळ्या भाज्या होत्या, म्हणून ते एक हेल्दी सँडविच होतं. ओ, आता मला कळलं. तू तर खूपच समजूतदार आहेस चिंकी. काकू अशाच चिंकी सोबत गप्पा मारू लागतात आणि 5 मिनिटाच्या आत चिंकीचा हेअर कट अगदी छानपणे तयार होतो. चिंकी बाळा, आता तू तुझे डोळे उघडू शकते. काय? खरंच? माझा हेअर कट खरंच इतक्या लवकर झाला काकू? हे तर कळलंच नाही आणि पटकन झालं. मग काय, मी म्हटलं होतं ना, तुला घाबरायची अजिबात गरज नाहीये. अरे वा चिंकी, बघितलंस किती लवकर हेअर कट झाला बघ तुझा आणि तुझी भीतीही संपली, हो ना? हो बाबा, माझी भीती पूर्णपणे निघून गेली. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तर मग काय, या गोष्टीवर आपण आईस्क्रीम पार्टी करायची? आणि ते सगळे बाहेर जाऊन आईस्क्रीम पार्टी करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.